बघा, शिष्यवृत्ती परीक्षा 5वीचा घटक आहे. आता याच्यात पेपर किती असतात? 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. आता पेपर 1 त्याच्यात विषय कोणते कोणते असणार? विषय पहिला पेपर बघा. आता याच्यामध्ये भाषा, कुठला? भाषा. याला प्रथम भाषा म्हणायचं. कुठली भाषा म्हणायचं? प्रथम भाषा. आता याच्या प्रश्नांची संख्या किती असते? आणि इकडं गुण. भाषा याच्यात प्रश्न असतात 25 आणि गुण असणार 50. हा एक तुमचा काय झाला? घटक झाला पेपर 1 मधला. नंतर दुसरा विषय याच्यातला गणित. तुम्ही पण लिहून घ्यायचंय माझ्या बरोबर लगेच. दुसरा घटक आहे गणित. आता याच्यात प्रश्नांची संख्या जी आहे ती प्रश्नांची संख्या किती असणार? 50. आणि गुण जे आहेत तर ते किती असणार? 100. म्हणजे हा एक पेपर झाला तुमचा, पहिला पेपर. टोटल गुण. आता एकूण किती झाले बघा. प्रश्नांची संख्या झाली एकूण 75 आणि गुणांची संख्या किती झाली? एकूण 150. म्हणजे 150 गुणांची संख्या झाली. काय झाली? 150 ही काय झाली? गुणांची संख्या झाली आणि प्रश्नांची संख्या झाली 75. म्हणजे हा झाला पेपर 1. आता पेपर 1 साठी तुम्हाला वेळ आहे, तो वेळ किती असणार आहे बघा. वेळ 90 मिनिटे. किती वेळ असणार आहे? 90 मिनिटे. 90 मिनिटे म्हणजे किती? 1 तास 30 मिनिट. हा पेपर क्रमांक 1. आता असाच पेपर क्रमांक 2. आता बघा 75 प्रश्न आणि 150 मार्क म्हणजे काय झालं? एका प्रश्नाला किती मार्क भेटले? 2 मार्क भेटलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. किती मार्क? 2 मार्क. आता पेपर 2 इकडे दाखवतो बघा. सेम पेपर. इथं विषय. आता विषय पेपर क्रमांक 2. विषय जो आहे तो विषय याच्यामध्ये पहिला असणार इंग्रजी. इंग्रजीला कुठली भाषा म्हणतात? तृतीय भाषा. इंग्रजीला तृतीय भाषा असं बोललं जातं. याच्यात प्रश्न संख्या आणि इथं गुण बघा. इंग्रजीची प्रश्न संख्या जी आहे ती 25, गुण आहेत 50. आणि याच्यातला दुसरा घटक जो आहे तो घटक कोणता आहे? बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणी. आता याच्यात प्रश्न संख्या जी आहे ती प्रश्न संख्या किती असणार? 50. गुण असणार 100. एकूण प्रश्न संख्या झाली मित्रांनो 75 आणि एकूण गुण जे आहे ते किती झाले? 150. हे याचं काय आहे? असं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी काय होतं? पाहायला मिळतं. ओके. आता याच्यासाठी वेळ जो आहे तो वेळ 90 मिनिटे. यालाच आपण 1 तास
आणि 30 मिनिटे हा कालावधी असतो पेपरसाठी. आणि दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात. दोन्ही पेपर जे आहेत तर ते किती असतात? एकाच दिवशी असतात. आता याच्यात हे झालं तुमच्या 5वीचं, आणि 8वीचं पण सेम असंच आहे. 5वीचं शिष्यवृत्ती परीक्षेचं स्वरूप आणि 8वीचं पण अशाच प्रकारचं आहे. अगोदरचा पेपर तुमचा असतो पहिला, त्याच्यात भाषा गणित. भाषा 25 मार्काची, गणित 50 मार्काचं. एकूण प्रश्न संख्या 75, टोटल गुण झाले 150. म्हणजे एका प्रश्नाला किती मार्क असणार? 2 मार्क असणार. वेळ असणार 90 मिनिटे म्हणजे 1.5 तास. पेपर दुसरा इंग्रजी तृतीय भाषा, 25 प्रश्न, गुण 50. बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न, गुण 100. एकूण प्रश्न संख्या झाली 75, गुण झाले 150, आणि वेळ त्याला किती असणार? 90 मिनिटे. असे तुमचे 2 पेपर एकाच दिवशी पेपरसाठी असतात. तुम्ही काय करायचंय? हे पेपरचं स्ट्रक्चर लिहून घ्यायचं. आणि आता याच्या खाली प्रश्नांची काठिण्य पातळी जी आहे ती कशी असते ती तुम्हाला थोडक्यात काय करतो सांगतो. तोपर्यंत तुम्ही काय करा? लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर सांगायचं उरका पटपट. हे पण लिहून घ्यायचं. रफ लिहून घे कुठंतरी. कुठंतरी लिहून घेतो. तरी पण वही लिहून घ्यायचं. झालं लिहून सगळ्यांचं? आणि पाठ करायचं. झालं? 8वीचं पण स्ट्रक्चर असंच आहे, फक्त बदल काय आहे? तुम्हाला इथं त्या प्रश्नामध्ये काय करायचं असतं? गोल रंगवताना 1 गोल रंगवायचा असतो ना, 8वीला 2 गोल रंगवायचे असतात. म्हणजे एक 5 ते 10 प्रश्न असे असतात 8वीला. 2 पर्याय रंगवायचे. 2 पर्यायाचे जे गोल आहेत त्यांना काय करायचे? रंगवायचे. पण 5वीला तसं नाही. 5वीला एकच गोल रंगवायचे. जो बरोबर असेल त्यालाच मार्क मिळतात, जो चुकीचा असेल त्याला मार्क मिळत नाही. आता प्रश्नांची काठिण्य पातळी जी आहे ती काठिण्य पातळी आपल्याला काय करायची पाहिजे. 5वी साठी प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे ती कशा प्रकारची असते? बघा, प्रश्नांची काठिण्य पातळी
प्रश्नांची काठिण्य पातळी जी आहे तर ती कशा प्रकारची असते, कशा स्वरूपाचे प्रश्न असतात ते आपण इथं पाहणार आहोत. बघा, सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे लिहून घ्यायचे सगळ्यांनी. बघा, आता याच्यातला पहिला मुद्दा आहे प्रश्नांची काठिण्य पातळी. याच्यामध्ये सोप्या स्वरूपाचे प्रश्न, सोप्या स्वरूपाचे प्रश्न. सोप्या स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते किती टक्के असणार? 30%. याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे मध्यम स्वरूपाचे. मध्यम स्वरूपाचे प्रश्न. मध्यम स्वरूपाचे प्रश्न जे आहेत तर ते किती असणार? 40%. तिसरा घटक जो आहे तो घटक आहे कठीण स्वरूपाचे प्रश्न. कठीण स्वरूपाचे प्रश्न. आता हे किती टक्के असतात कठीण स्वरूपाचे प्रश्न? 30% असतात. असे एकूण 30, 40, 70 आणि हे 30 किती झाले? 100%. किती टक्के झाले? 100%. म्हणजे सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे सगळ्यांनाच येणार, मध्यम स्वरूपाचे पण सगळ्यांना येणार आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न जे आहेत तर ते कोणाला येणार? जे हुशार आहेत त्या हुशार विद्यार्थ्यांनाच कठीण स्वरूपाचे प्रश्न काय होतात? आलेले आपल्याला पाहायला मिळतात. झालं, म्हणजे सगळ्यांना सुटणारे प्रश्न झाले. आणि हे कठीण स्वरूपाचे म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग, हॉट्स प्रश्न म्हणायचं याला. याला विचार करायला लावणारे प्रश्न. काय करतात? विचार करायला लावणारे प्रश्न याच्यामध्ये काय केले जातात? टाकलेले असतात. झालं, गॅलिओन. लिहून घ्या. तुमचं झालं का? मी लिहायला लागले की बरोबरच लिहून घ्यायचं लगेच. शिंदेबाई, पुन्हा लिहून घेतलं का? पण आता पण लिहून घे ना. म्हणजे कसली पक्की आहे? लिहून घ्या ना पक्की. पक्की का बरं? याच्या पुढेच आपल्याला सुरू करायचं ना शिकवायला आता. मी दिसतो दिसत नाही. मग काय दिसत? दिसत. झालं. आता गणित याची अनुक्रमणिका अगोदर आपण लिहून घेऊ. बघा, ते पुसू. आता अनुक्रमणिका काय करायची? सगळ्यांनी लिहून घ्यायची. बघा, विषय गणित. विषय गणित. आता याच्यात बघा प्रश्न संख्या जी आहे तर ती किती असणार?
इथं तुम्हाला विभाजन करून देतो बघा. प्रश्न 50 आणि गुण 100. गुण जे आहेत तर ते गुण किती असणार? 100. झालं बघा. आता इथं अनुक्रम नंबर इथं घटक त्याच्यानंतर पुढं उपघटक, इथं काय येणार आहे? उपघटक. आणि त्याच्या पुढं भारांश. भारांश म्हणजे काय? किती टक्के प्रश्न याच्यावर विचारले जाणार याला म्हणायचं. किती टक्के प्रश्न जे आहे त्याच्यावर विचारले जाणार त्याला म्हटलं जातं. बघा, पहिला घटक आहे आणि या पहिल्या घटकामध्ये संख्याज्ञान. हा तुमचा काय झाला? पहिला घटक झाला. काय झालं? पहिला घटक. आता याच्यात उपघटक कोणते? ते उपघटक आपण इथं लिहिणार आहे. आंतरराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे. याच्यातला दुसरा घटक आहे उपघटक. 10 अंकापर्यंतच्या लिहून घ्यायचं पटपट सगळ्यांनी. 10 अंकापर्यंतच्या 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन. वाचन व लेखन. तिसरा घटक याच्यातला अंकांची दर्शनी किंमत. अंकांची दर्शनी किंमत. नंतर स्थानिक किंमत.
लिहून घे. अंकांची दर्शनी किंमत, नंतर स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी व विस्तारित स्वरूपात केली जाणारी मांडणी. चौथा घटक आहे 1 ते 100. 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न. पाचवा घटक मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या. मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. नंतर 6वा घटक आहे संख्यांचा चढता व उतरता क्रम. संख्यांचा चढता व उतरता क्रम. आणखी यालाच तुलना म्हणतात. आणि 7वा घटक आहे सम विषम मूळ जोडमूळ सहमूळ. त्याच्यानंतर संयुक्त आणि त्रिकोणी संख्या. याच्यानंतर पुढचा घटक आहे चौरस संख्या. या संख्याज्ञान या घटकामध्ये आपल्याला एवढे 7 घटक काय करायचे, शिकायचे. याच्यावर भारांश जो असतो तो असतो 12%. म्हणजे 12% म्हणजे 12 प्रश्न येतील. याच्यावर किती प्रश्न येतील? 12 प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे प्रत्येक घटकावर प्रश्न तुम्हाला काय केले जाणार, 1-1, 2-2 प्रश्न याच्यावरती विचारले जाणार. हा झाला तुमचा पहिला घटक संख्या ज्ञान.
झालं पूर्ण नाही तिकडे घेऊन घ्यायचं पोई का पटापटा लय स्पीड वाढवायचंय. आता दुसरा घटक याच्यातला आपण घेऊ संख्यावरील क्रिया. दुसरा घटक आहे संख्यावरील क्रिया. आता याचे उपघटक याचे जे उपघटक आहेत तर ते उपघटक आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. आता दुसरे याच्यासाठी खाली जागा सोडून द्यायची आणि आता माझ्या बरोबर लगेच लिहून घ्यायचं. घटक क्रमांक दुसरा संख्यावरील क्रिया. संख्यावरील क्रिया. मग संख्यावर क्रिया कोणत्या कोणत्या असतात? बेरीज म्हणजे टू बी कंटिन्यू हा 8वा घटक आहे. बेरीज कोणता घटक? बेरीज. आता बेरीज किती अंकी संख्येपर्यंत आली पाहिजे तुम्हाला? इथं कंसात देतो 7 अंकी संख्या. सात अंकी संख्या. याच्यावर शाब्दिक उदाहरणे, कुठली उदाहरणे विचारली जातात? शाब्दिक उदाहरणे जे आहेत तर ती विचारली जातात. शाब्दिक उदाहरणे विचारली जातात. नववा घटक आहे याच्यातला. नववा घटक वजाबाकी. आता ही वजाबाकी सुद्धा किती किती अंकी संख्याची असते? 7 अंकी संख्या. 7 अंकी संख्या. यालाच आपण 7 अंकी संख्यापर्यंतच्या 7 अंकी संख्यापर्यंतच्या हातच्यांची
हत्यांची वजाबाकी. आणखीन शाब्दिक उदाहरणाच्या स्वरूपामध्ये विचारली जातात बघा. दहावा घटक आहे याच्यातला गुणाकार. आता हा गुणाकार किती अंकी संख्येचा दिला जातो तुम्हाला पेपर मध्ये? 5 अंकी. पाच अंकी गुणुले 3 अंकी. पाच अंकी आणि नाही कंटिन्यू करायचं. 8, 9, 10. याच्यानंतर 11वा घटक आहे भागाकार. भागाकार तो सुद्धा 5 अंकी भागिले 2 अंकी. म्हणजे 5 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं काय करायचं? भागाकार करायचं, भागायचं. याच्यानंतर पुढचा घटक आहे पदावली व. अक्षरांचा वापर. याच्यातला 13वा घटक संख्यांचे विभाजक. संख्यांचे विभाजक. विभाजक याला अवयव म्हणतात. संख्यांचे विभाजक यालाच काय म्हणायचं? अवयव. व विभाज्य आणि विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या. किती घटक झाले बघा? 13 पर्यंत. म्हणजे 5 घटक झाले. 6 घटक आणि ह्या 6 घटकावर 20% भारांश. 20% भारांश म्हणजे किती प्रश्न? 20 प्रश्न याच्यावरती काय केले जाऊ शकतात? विचारले जाऊ शकतात. चला लिहून घ्या पटापटा.
New camera, congratulations. Ah, camera, stand.